आता एक मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली। आजचा दिवस हा धोक्याचा असणार आहे, कारण राज्यातील विविध भागात अचानक हवा बदललेली आहे। 72 तास हे पावसाचे असणार आहेत। पुण्यासह 5 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत। आज पुण्यासह सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून पाऊस सक्रिय झालाय। हवामान विभागानं पुढील 5 दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यातही विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। आज 13 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तसंच कमाल तापमानाचा पारा 28.4 अंश सेल्सिअस इतका वाढलाय। आज पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील। यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशापर्यंत असेल। पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठे हवामान बदल जाणवत आहेत। गेल्या 24 तासात पाऊस पुन्हा सक्रिय झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गडगडी वादळासह मध्यम पावसाचा अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे। गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस झालाय। आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे। सातारा जिल्ह्यात देखील पुन्हा पाऊस सक्रिय झालेला असून ढगाळ हवामान आज राहणार आहे। हवामान विभागानं आज येलो अलर्ट जारी केलेला असून विजा आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस होणार आहे। गेल्या काही दिवसात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। सोलापूरमध्ये तापमानात मोठी वाढ झाली होती, पारा 40 पर्यंत गेला होता। आता मात्र तापमानात घट झालेली असून आज 29.4 अंशापर्यंत तापमान असणार आहे। वातावरण ढगाळ राहणार असून आज जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय। पुढील काही दिवस हवामानाची ही स्थिती कायम असणार आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांना पावसासह विजांचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे। कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर, ठाणे आणि मुंबई इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुणे, कोल्हापूर घाटमाता, सातारा घाटमाता तसंच सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा आज अंदाज आहे। हवामान खात्यानं या सगळ्या भागात येलो अलर्ट दिलाय। तर पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। परभणी, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक घाटमाथा भागातही अशी स्थिती राहील। अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून इथं येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय।